पुस्तकं आता नंतर मिळणारच नाहीत आपल्याला. पेपर बंद होणार आहे. फार आधी ना ज्यावेळेस टीव्ही आला त्यावेळेस म्हटले की न्यूजपेपर बंद होणार आहे आणि आजही न्यूजपेपर चालू आहे. सेम 2010-11च्या सुमारास जेव्हा ई बुकची क्रांती आली त्यावेळेस सेम चर्चा झाली की आता ई बुकची क्रांती आली म्हणून न्यूजपेपर पण बंद होणार आहे, कारण काय तर न्यूजपेपर पण डिजिटल स्वरूपात येणार आहे. पुस्तकाबद्दल अर्थातच पुस्तकं आता नंतर मिळणारच नाहीत आपल्याला, सगळे ई बुक्सवरच येणार. तुम्ही आज ग्लोबल ट्रेंड बघितलं तर अजूनही पुस्तकं राईजवरच आहेत. असं कधीच होणार नाही की पुस्तकं कधी बंद होतील. बर, आमच्यासारख्या व्यावसायिक लोकांना 3 माध्यमं मिळतील अजून. खरंय. आपण आपली इन्व्हेस्टमेंट कुठे करू शकतो, वाचकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, याच्यासाठी आमच्यासाठी ते नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ई बुक्स मधून पण आपण कसं व्यवसाय करू शकतो, ऑडिओ बुक्स मधून कसा करू शकतो, प्रिंट बुक मधून कसा करू शकतो. पण एकाला एक कॉन्फ्लिक्टिंग आहे मला असं वाटत नाही. आणि मला असंही नाही वाटत की जो ई बुकचा वाचक आहे तो काय प्रिंट बुक वगळून तिथं गेलाय. मला असं वाटतं तो नव्याने तयार झालाय. आता असं पण विचार करायला पाहिजे की मे बी तुमच्याकडे 500 पानाचं पुस्तक आहे, तुम्ही 300 पानं वाचली आणि तुम्हाला आज कुठेतरी बाहेर जायचंय आणि तुम्ही ते पुस्तक घेऊन नाही जाऊ शकत, तर तुम्ही ई बुक घेऊ शकता किरकोळ किमतीमध्ये.